पंचनामा है उसके लिए कोई डेडलाइन सेट की गई है? उसका अनुमान अभी तक मिला नहीं, उसके बारे में पंचनामे चालू है। जितना जल्द से जल्द हो सके उतने जल्द से जल्द करने के लिए उनको डायरेक्शन दी है। पानी अभी भी बहुत एरिया में है, आहिस्ता आहिस्ता वो नीचे जा रहा है, लेकिन वाटर रिसोर्सेज डिपार्टमेंट का कहना है कि इसको ज़रा टाइम लगेगा और वापस बारिश शुरू हो गई तो और भी परिस्थिति बिगड़ सकती है, ऐसा उनका कहना है। लेकिन हमारी पूरी कोशिश है, हर एक डिस्ट्रिक्ट के गार्डियन मिनिस्टर, हर एक डिस्ट्रिक्ट के कलेक्टर और जिला परिषद के सीईओ हो, बाकी की सब टीम हो, इनको सबको गवर्नमेंट ने मुख्य चीफ मिनिस्टर साहब ने काम पे लगाया। तो जो भी पॉलिटिकल विजिट होती है उसको लेकर राजनीति होती है उसको लेकर ठीक है, उसमें ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत नहीं। अपोजिशन वालों को कैसा काम करना चाहिए वो उनके हिसाब से काम कर रहे हैं। रूलिंग पार्टी वाले उनको जो ठीक लगता है उसी हिसाब से काम कर रहे हैं। आता व्यवस्थित प्रकृती आहे, काळजीचं कारण नाही। थोड्याच वेळामध्ये त्यांना घरी सोडतील आणि ते सुखरूप आहेत सगळ्या जनतेच्या आशीर्वादामुळे, एवढंच मला सांगायचं। सर 12वी फीच्या संदर्भात एक काल कॅबिनेटमध्ये डिसिजन झालाय का? त्याच्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट म्हणजे लॉ डिपार्टमेंटनी त्यांचं जे काही मत आहे, कारण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे असं बोललं जातं तो निकाल राजस्थान स्टेट पुरता मर्यादित आहे, असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत। तर त्याच्यातली नक्की वस्तुस्थिती काय आहे त्याच्याबद्दल नस्ती पाठवायला सांगितलेली झाल्यावर पण त्या ठिकाणी सांगू शकता किंवा जिल्हाधिकारी कुठे आहेत व इथं आहेत का, हे अशा प्रकारच्या बाबी आहेत, आपण ते करू शकतो। पण तुम्ही पण पाहिलं काही काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अरेतुरे शब्द वापरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? नाही। चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि तेव्हापासून जी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, अनेक मोठे मोठे लोक ह्या राज्याचे प्रमुख झाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरदराव पवार, शंकरराव चव्हाण, अनेकांची नावं घेता येतील, विलासराव देशमुख। कधी यांचा काळ आठवा, कधीही अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अनुद्गार हे त्यावेळेस असणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पण काढले नव्हते आणि विरोधी पक्षाच्या इतर लोकांनी पण काढलेले नव्हते। संदर्भामध्ये टास्क आज बैठक मुख्यमंत्र्यांची होती, दिलासा मिळेल आपल्याला? ज्या वेळेस टास्क फोर्सची बैठक होऊन त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला कोरोनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची पॉझिटिव्हची संख्या काय आहे, तिथं सातत्याने कमी होतोय कोरोना का तसाच स्टेबल राहिलेला आहे, हे सगळ्या बाबी मुख्यमंत्री महोदय टास्क फोर्सची चर्चा करतील आणि मग ते निर्णयाप्रत येतील। काल कॅबिनेटला पण ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उद्या मी या सगळ्या तज्ज्ञांशी बोलतो आणि नंतर जिथं कोरोना जवळपास 0.5%, 0.5%, 1% ह्याच्यावर आलेला आहे, तिथं आपण निश्चितपणे योग्य तो विचार करू। पण त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मी अधिकारवाणीनं बोलेल असं मुख्यमंत्री। बाबासाहेब पुरंदरेंचा 100वा वाढदिवस आहे आज, पुण्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही काय शुभेच्छा? जुग जुग जीव हजारो साल, त्यांना मनापासून वाढदिवसाच्या दादा हिंदी में जानना चाहेंगे दादा? आपत्तीमध्ये इतर जिल्ह्यातून यंत्रणा आपत्तीग्रस्त जिल्ह्यामध्ये पाठवली होती पंचनामे लवकर होण्यासाठी। कधी मागच्या नैसर्गिक मी आपल्याला सांगू का, कधी कधी काय होतं आपल्याला पूर्णपणे बारकाने माहिती नसल्यामुळे आपण प्रश्नाच्या उपस्थित केल्यानंतर राज्यातल्या लोकांना असं दाखवता की काही ज्या दिवशी हे संकट आलं त्या दुसऱ्या दिवशी महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या बाहेरच्या गँग, उदाहरणार्थ बारामती परिमंडळ आहे, पुणा परिमंडळ आहे, असं वेगवेगळ्या भागातल्या टीम सगळ्या कोकणामध्ये अधिकच्या गेल्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या मध्ये आधी गेल्या। मी येता 2 दिवसाचा दौरा आम्ही सगळ्यांनी केला, त्यावेळेस तिथं
चीफ इंजिनियर PWDचे देबडवार सेक्रेटरीला सूचना गेलेल्या होत्या की इथं चीफ इंजिनियर दर्जाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी गेले पाहिजे आणि त्यांनी ह्याचा सगळ्याचा आढावा घेतला पाहिजे। हे सगळं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच काही रिपोर्ट आत्तापर्यंत पुढे आलेले आहेत की हा घाट दुरुस्त करण्याच्या करता हे पूल वाहून गेले, इथं सीडीवर्क वाहून गेलं, इथं काय काय करावं लागेल असं सगळं चाललेलं आहे। हे नेहमीच आम्ही लोक तर अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करणारे आहोत, त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारचं संकट आल्यानंतर अशा प्रकारची यंत्रणा तत्परतेने कामाला लावायची असते आणि ती कामाला लावली गेलेली आहे आणि सरकारच्याही वतीनं ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करण्यात आलेली आहे। काही बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय कोकणामध्ये पोहोचले, पण त्या दिवशी सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र येथे येणार होते। ते हवामान इतकं खराब झालं की शेवटी त्यांचं हेलिकॉप्टर तिथं उतरू शकलं नाही, त्याच्यामुळे परत यावं लागलं। आज पण त्यांचा दौरा त्यांनी ठरवलेला होता, परंतु मधल्या काळामध्ये VVIP लोकांची ते हवामान इतकं खराब झालं की शेवटी त्यांचं हेलिकॉप्टर तिथं उतरू शकलं नाही, त्याच्यामुळे परत यावं लागलं। आज पण त्यांचा दौरा त्यांनी ठरवलेला होता, परंतु मधल्या काळामध्ये VVIP लोकांच्या बाबतीमध्ये काही चॉपरच्या संदर्भातल्या घटना घडल्या। इव्हन पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पण त्यांचं 3 वेळाला हेलिकॉप्टरच्या बद्दलच्या अतिशय गंभीर घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यात जे काही नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीमध्ये मला हे केव्हा कळलं, मी ज्या दिवशी सांगलीच्या सकाळी दौऱ्यावर गेलो त्यावेळेस मला कोल्हापूरला नंतर जावं लागलं, तर कोल्हापूरचे आणि सांगलीचे लोक सांगत होती की त्यांच्या आता या नवीन नियमाप्रमाणे ते म्हणायचे की हेलिकॉप्टर एअरपोर्टला उतरलं पाहिजे, म्हणजे ते इलेक्ट्रिक टॉवर म्हणजे टॉवर लाईन किंवा बाकीच्या संदर्भातल्या ज्या काही लाईन्स असतात इलेक्ट्रिकच्या ह्या सगळ्याचा विचार करून त्याच्यात नियमावली बरीच कडक केलेली असल्यामुळं VVIP लोकांना बऱ्याचदा तिथं लँड करता येत नाही आणि मग हवाई पाहणी करून बऱ्याच ठिकाणी देशाचे पंतप्रधान असतील किंवा देशातले वेगवेगळ्या राज्यातले मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल महोदय असतील असे मान्यवर त्या ठिकाणी जात असतात। दादा हिंदी में जानना चाहेंगे, 2 सवाल हैं। जो नुकसान हुआ है उसका कोई ना कोई जो हजारों साल त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा। दादा हिंदी में जानना चाहेंगे दादा नैसर्गिक आपत्तीमध्ये इतर जिल्ह्यातून यंत्रणा आपत्तीग्रस्त जिल्ह्यामध्ये पाठवली होती पंचनामे लवकर होण्यासाठी। कधी मागच्या नैसर्गिक मी आपल्याला सांगू का, कधी कधी काय होतं आपल्याला पूर्णपणे बारकाने माहिती नसल्यामुळं आपण प्रश्नाच्या उपस्थित केल्यानंतर राज्यातल्या लोकांना असं दाखवता की काही ज्या दिवशी हे संकट आलं त्या दुसऱ्या दिवशी महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या बाहेरच्या गँग उदाहरणार्थ बारामती परिमंडळ आहे, पुणा परिमंडळ आहे, असं वेगवेगळ्या भागातल्या टीम सगळ्या कोकणामध्ये अधिकच्या गेल्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या मध्ये आधी गेल्या। मी येता 2 दिवसाचा दौरा आम्ही सगळ्यांनी केला, त्यावेळेस तिथं चीफ इंजिनियर PWDचे देबडवार सेक्रेटरीला सूचना गेलेल्या होत्या की इथं चीफ इंजिनियर दर्जाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी गेले पाहिजे आणि त्यांनी ह्याचा सगळ्याचा आढावा घेतला पाहिजे। हे सगळं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच काही रिपोर्ट आत्तापर्यंत पुढे आलेले आहेत की हा घाट दुरुस्त करण्याच्या करता हे पूल वाहून गेले, इथं सीडीवर्क वाहून गेलं, इथं काय काय करावं लागेल असं सगळं चाललेलं आहे। हे नेहमीच आम्ही लोक तर अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करणारे आहोत, त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारचं संकट आल्यानंतर अशा प्रकारची यंत्रणा तत्परतेने कामाला लावायची असते आणि ती कामाला लावली गेलेली आहे आणि सरकारच्याही वतीनं ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करण्यात आलेली आहे। काही बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय कोकणामध्ये पोहोचले, पण त्या दिवशी सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र येथे येणार होते। ते हवामान इतकं खराब झालं की शेवटी त्यांचं हेलिकॉप्टर तिथं उतरू शकलं नाही, त्याच्यामुळे परत यावं लागलं। आज पण त्यांचा दौरा त्यांनी ठरवलेला होता, परंतु
मधल्या झाल्यावर पण त्या ठिकाणी सांगू शकता किंवा जिल्हाधिकारी कुठे आहेत किंवा इथं आहेत का, हे अशा प्रकारच्या बाबी आहेत, आपण ते करू शकतो. पण तुम्ही पण पाहिलं काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अरेतुरे शब्द वापरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? नाही. चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि तेव्हापासून जी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, अनेक मोठे मोठे लोक ह्या राज्याचे प्रमुख झाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरदराव पवार, शंकरराव चव्हाण, अनेकांची नावं घेता येतील, विलासराव देशमुख. कधी यांचा काळ आठवा, कधीही अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अनुद्गार हे त्यावेळेस असणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पण काढले नव्हते आणि विरोधी पक्षाच्या इतर लोकांनी पण काढलेले नव्हते. संदर्भामध्ये टास्क फोर्सची आज बैठक मुख्यमंत्र्यांची होती. हो. दिलासा मिळेल आपल्याला राज्यामध्ये? ज्या वेळेस टास्क फोर्सची बैठक होऊन त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला कोरोनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची पॉझिटिव्हची संख्या काय आहे, तिथं सातत्याने कमी होतोय कोरोना का तसाच स्टेबल राहिलेला आहे, हे सगळ्या बाबी मुख्यमंत्री महोदय टास्क फोर्सशी चर्चा करतील आणि मग ते निर्णयाप्रत येतील. काल कॅबिनेटला पण ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उद्या मी या सगळ्या तज्ज्ञांशी बोलतो आणि नंतर जिथं कोरोना जवळपास 0.5%, 0.5%, 1% ह्याच्यावर आलेला आहे, तिथं आपण निश्चितपणे योग्य तो विचार करू. पण त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मी अधिकारवाणीनं बोलेल असं मुख्यमंत्री. बाबासाहेब पुरंदरेंचा 100वा वाढदिवस आहे आज. पुण्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही काय शुभेच्छा द्याल? जुग जुग जीव हजारो साल, त्यांना मनापासून वाढदिवसाचं सुद्धा. त्याच्यामुळे मदत तातडीनं जी करायची ती करायचं काम ऑलरेडी चाललेलं आहे. काल एमपीएससीच्या संदर्भात तुमच्याकडे बैठक झाली आणि काही प्रस्ताव मागवलेला आहे, कारण की तुम्ही घोषणा केली होती. कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे? नाही, मी घोषणा अशी केलेली होती 31 जुलैपूर्वी एमपीएससीचे मेंबर आम्ही त्या ठिकाणी भरू. ती कार्यवाही आज किंवा उद्या संपेल आणि त्यावेळेस जे काही 1000 जागा, मला आता आठवत नाही पण 17-18, 15,500 त्या जागा जाहीर केलेल्या होत्या. त्या जागा भरण्याच्या संदर्भामध्ये जीएडीचं काही मत होतं, वित्त विभागाचं काही मत होतं, एमपीएससीचं काही मत होतं. म्हणून या सगळ्यांना काल बोलवलं होतं आणि ती एकत्र बैठक दत्ता भरणे पण जीएडीचे राज्यमंत्री होते, ते सगळं करून त्याच्यात कुठलंही आता अडचण न राहता ताबडतोब त्याची अंमलबजावणी सुरू करा अशा प्रकारच्या सूचना आपण दिल्या. ठाण्याच्या दौऱ्यात जेव्हा अधिकारी उपस्थित नव्हते त्यांनी राग व्यक्त केला होता. आज फडणवीस म्हणतात की राजकीय दृष्ट्या अधिकाऱ्यांना अनुपस्थित राहण्याच्या सूचना तेव्हा देण्यात आल्या होत्या. तुम्हाला एक किती हो, तुम्ही पण पत्रकार, त्यांनी काहीतरी सांगितलं, ऐका ना, हे आरोप, हे मी आरोप केलेल्यांना उत्तर द्यायला काही मोकळा नाहीये. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी पाहणी करण्याच्या करता राज्याचे मुख्यमंत्री जातात त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे कुणी जिल्हाधिकारी असतील, तिथं बाकीचे काम करणारी टीम आहे, ते प्रोटोकॉल प्रमाणे तिथेच त्यांना त्यांच्याचकडे गेली पाहिजे ना. कुणी मुख्यमंत्री असेल तर तेच होणार. त्याच्यामध्ये अशा नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये पक्षीय मतभेद, पक्षीय वाद असे आणायचे नसतात. आम्ही पण मागच्या वेळेस 5 वर्ष सरकारमध्ये नव्हतो, त्यावेळेस पण संकट आली तर आम्ही आमचं जायचो. मी कधी असं म्हणलं नाही अरे जिल्हाधिकारी नाही आला, हे प्रांत कुठे गेला, मामलेदार कुठे गेला. अरे तुम्ही जिल्हाधिकारी प्रांत मामलेदारांना बघायला आलाय का? जे काही नुकसान झाले, जी पाहणी करायला आली पाहिजे ते. आणि तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही तुमची पाहणी जाण्याच्या आधी पण मोठं नुकसान असेल तर जसं मध्ये गुजरातला 1000 कोटी रुपये आधी जाहीर केले लगेचच, तशा पद्धतीनं पण करायचं म्हटलं तर ते करू शकतात. आता तो त्यांचा अधिकार. ते 2 दिवस राज्याच्या विविध भागात दौरा करतात. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या वेळी जेव्हा पूर आला होता 2019 साली, तेव्हा आम्ही सगळे निकष बाजूला ठेवून तातडीने मदत जाहीर केली होती. मात्र हे सरकार दिरंगाई करते मदत जाहीर. अजिबात नाही. आम्ही एनडीआरएफचे जे काही एनडीआरएफची मदत किती होती तातडीची 5,000 रुपये. आपण किती देतोय
10,000 रुपये. आपण त्यामध्ये 10 किलो तांदूळ, ज्याला गहू 10 किलो अधिकचा नको असेल त्यांना 20 किलो तांदूळ, 5 किलो डाळ, जिथं केरोसिन दिलं जातं अशा जिल्ह्यांना केरोसिन 5 लिटर असं आपण देतोय. हे शिवभोजन थाळी तिथं सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे मदत तातडीनं जी करायची ती करायचं काम ऑलरेडी चाललेलं आहे. दादा, काल एमपीएससीच्या संदर्भात तुमच्याकडे बैठक झाली आणि काही प्रस्ताव मागवलेला आहे, कारण की तुम्ही घोषणा केली होती. कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे? नाही, मी घोषणा अशी केलेली होती 31 जुलैपूर्वी एमपीएससीचे मेंबर आम्ही त्या ठिकाणी भरू. ती कारवाई आज किंवा उद्या संपेल आणि त्यावेळेस जे काही 1000 जागा, मला आता आठवत नाही पण 17-18 15,500 त्या जागा जाहीर केलेल्या होत्या. त्या जागा भरण्याच्या संदर्भामध्ये जीएडीचं काही मत होतं, वित्त विभागाचं काही मत होतं, एमपीएससीचं काही मत होतं. म्हणून या सगळ्यांना काल बोलवलं होतं आणि ती एकत्र बैठक दत्ता भरणे पण जीएडीचे राज्यमंत्री होते. ते सगळं करून त्याच्यात कुठलंही आता अडचण न राहता ताबडतोब त्याची अंमलबजावणी सुरू करा अशा प्रकारच्या सूचना आपण दिल्या. घाटांच्या दौऱ्यात जेव्हा अधिकारी उपस्थित नव्हते त्यांनी राग व्यक्त केला होता. आज फडणवीस म्हणतात की राजकीय दृष्ट्या अधिकाऱ्यांना अनुपस्थित राहण्याच्या सूचना तेव्हा देण्यात आल्या होत्या. तुम्हाला एक किती हो, तुम्ही पण तातडीनं अडचणीमध्ये सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत होण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालच्या कॅबिनेटने काल निर्णय घेतला. त्याचं वाटप ताबडतोब सुरू केलेलं आहे. आम्ही ज्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या कामाच्या करता जेवढी काही रक्कम विड्रॉ करावी लागेल तो पूर्णपणे अधिकार दिलेला आहे. मायनसमध्ये असलं तरी काढायच्या परवानग्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं निधीची कुठेही कमतरता भासणार नाही. परंतु आजही काही भागामध्ये पाणी आहे. पंचनाम्याच्या बाबतीमध्ये अडचण अशी यायला लागलेली आहे की पूर्ण पाणीचं तिथून कमी झाल्याशिवाय शेतामध्ये पिकाची काय अवस्था आहे ते पाणी वर असल्यामुळं काही ठिकाणी कळू शकत नाही. जिथं पाणी ओसरलेलं आहे त्या ठिकाणचे पंचनामे चाललेले आहेत आणि जसं जसं पाणी ओसरेल त्यात पंचनामे ताबडतोब केले जातील आणि सर्वांना मदत ही राज्य सरकारकडनं केली जाईल. तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त हे होत असताना माझी पुन्हा आजच्या निमित्तानं तुमच्याशी चर्चा करतोय त्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्यांना, तिथल्या बाकीच्या टीमला, मग तिथले चीफ ऑफिसर असतील, तिथले प्रांत असतील, तिथले मामलेदार असतील, ह्या सगळ्यांना आपली आपली कामं करण्याच्या करता मुभा मिळाली पाहिजे. अर्थात वेगवेगळ्या चर्चा झाली की तज्ज्ञांची समिती नेमून भूगर्भामध्ये बाबा ह्याच्यामध्ये काही बदल होत आहेत का, तिथं झाडी असताना, तिथं गवत असताना, सगळ्या गोष्टीचं वातावरण जे वर्षानुवर्ष चालत आलंय, असं कुठं तिथं झाडं तोडलेली नव्हती, तिथं काही वेगळ्या प्रकारे अतिक्रमण केलेलं नव्हतं, तरी पण तिथं मोठ्या प्रमाणावर दरड कोसळण्याचं काम झालं आणि बऱ्याच जणांना स्वतःचा जीव गमवावा लागला. त्याला वेगळं काही कारण त्या ठिकाणी असू शकतं. त्याचा तर निश्चितपणे चौकशी करून वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे. तज्ज्ञांची समिती नेमण्याच्या बद्दलचा पण काल निर्णय कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, मंत्रिमंडळाने सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. ही वस्तुस्थिती. दादा, काल केंद्राने काल 701 कोटी रुपयांची मदत केली. ती मदत भासवली जाते की या मी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगतो, आमचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट काल सांगितलेलं आहे, काल नाही काल का परवा सांगितलं आहे, परवा दिवशी मदत केलेली जाहीर झालेली होती. ही मदत 2020 मध्ये जे काही आपल्यावर नैसर्गिक संकट आलेलं होतं महाराष्ट्रावर, त्यावेळेस पण त्यांची टीम आलेली होती केंद्राची. आपण 3,700 कोटी रुपये मागितलेले होते. त्याच्यातले 700 कोटी रुपये त्यांनी त्यांचा हिशोब करून मंजूर केले आणि ते त्यांनी सांगितले की आम्ही मंजूर केलेले आहे. त्याचा आणि आत्ता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा
दुरान्वये देखील संबंध नाही. कारण आता हे सगळा अंदाज घेतल्यानंतर आम्ही पण मुख्यमंत्र्यांचं पत्र तिकडं दिल्लीला पाठवू की बाबा रस्त्यांचं एवढं नुकसान झालंय, शेतीचं एवढं झालंय, पिकांचं एवढं झालंय, घरांचं एवढं झालंय, दुकानदारांचं एवढं झालंय, टपरीधारकांचं एवढं झालंय. असं हे सगळं जे काही नुकसान झालेलं असेल त्याचा इत्थंभूत व्यवस्थितपणे अहवाल तयार केला जाईल. त्याच्यातून रक्कम काय होती ती काढली जाईल आणि हे सगळं पाहण्याच्या करता केंद्राने पण टीम तातडीनं ह्या सगळ्यांना आपली आपली कामं करण्याच्या करता मुभा मिळाली पाहिजे. अर्थात वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याच्या करता जाण्याचा पण अधिकार आहे, पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये नोडल ऑफिसर नेमून ते नोडल ऑफिसर तेवढ्यापुरती त्यांना माहिती देतील. कारण VVIPs गेले किंवा VIP गेले तर त्यांच्याच मागं हा सगळा लवाजमा फिरत बसतो आणि कामावर परिणाम होतो. त्याकरता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी जाणं हे अपेक्षितच आहे ना सगळ्या या गोष्टी. मी कुणाचंच नाव घेतलं नाही. मी मराठी भाषेमध्ये सांगितलं प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे, परंतु प्रत्येक जण तिथं गेल्यानंतर ती कुणी VVIP किंवा VIP व्यक्ती असेल तर आमच्याबरोबर कलेक्टर असले पाहिजे, प्रांत असले पाहिजे, मामलेदार असले पाहिजे अशी अपेक्षा तिथं कुणी करू नये. तिथं नोडल ऑफिसर नेमण्याच्या सूचना गेलेल्या आहेत, नेमलेले पण आहेत, ते त्यांना माहिती देतील एवढंच सांगितलं. मी बाकीचं काहीच बोललो नाही. सर दादा लॉकडाऊनच्या संदर्भात टास्क फोर्स बैठक होत पुराचे आहे. होते ना, प्राथमिक अंदाज काय आहे दादा, की माहितीची मिळते? अजून अजिबात अंदाज देता येत नाही, कारण अजूनही हवामान खात्याने सांगितलेलं आहे येत्या 3-4 दिवसामध्ये ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. फोरकास्ट तशा पद्धतीनं दाखवत आहे. त्यामुळे जोपर्यंत निसर्गाचं आपण बघितलं एका दिवशी जर एकेका ठिकाणी 32 इंच पाऊस पडायला लागला आणि 24 तासात धरणात 16.5 TMC पर्यंत पाणी यायला लागलं तर याचा अंदाज कुणी वर्तवू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपण बघितलंय. आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाने हे फक्त आपल्या भागात घडते असं नाही, आपल्या उत्तराखंडला मध्ये पण मोठ्या प्रमाणावर घडलं, जगामध्ये अनेक देशामध्ये, चायनामध्ये घडलंय, जर्मनीमध्ये घडलंय, खूप देशामध्ये घडतंय. अर्थात सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचा नीटपणे विचार झाला पाहिजे. काल पण कॅबिनेटमध्ये अशाच प्रकारची चर्चा झाल्यावर पण त्या ठिकाणी सांगू शकता किंवा जिल्हाधिकारी कुठे आहेत व इथं आहेत का, हे अशा प्रकारच्या बाबी आहेत, आपण ते करू शकतो. पण तुम्ही पण पाहिलं काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अरेतुरे शब्द वापरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? नाही. चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि तेव्हापासून जी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, अनेक मोठे लोक ह्या राज्याचे प्रमुख झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरदराव पवार, शंकरराव चव्हाण, अनेकांची नावं घेता येतील, विलासराव देशमुख. कधी यांचा काळ आठवा, कधीही अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अनुद्गार हे त्यावेळेस असणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पण काढले नव्हते आणि विरोधी पक्षाच्या इतर लोकांनी पण काढलेले नव्हते. संदर्भामध्ये टास्क फोर्सची आज बैठक मुख्यमंत्र्यांची होती. हो. दिलासा मिळेल आपल्याला राज्यामध्ये? ज्या वेळेस टास्क फोर्सची बैठक होऊन त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला कोरोनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची पॉझिटिव्हची संख्या काय आहे, तिथं सातत्याने कमी होतोय कोरोना का तसाच स्टेबल राहिलेला आहे, हे सगळ्या बाबी मुख्यमंत्री महोदय टास्क फोर्सशी चर्चा करतील आणि मग ते निर्णयाप्रत येतील. काल कॅबिनेटला पण ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उद्या मी या सगळ्या तज्ज्ञांशी बोलतो आणि नंतर जिथं कोरोना जवळपास 0.5%, 0.5%, 1% ह्याच्यावर आलेला आहे, तिथं आपण निश्चितपणे योग्य तो विचार करू. पण त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मी अधिकारवाणीनं बोलेल असं मुख्यमंत्री. पुरंदरेंचा आज 100वा वाढदिवस आहे. बाबासाहेब पुरंदरेंचा 100वा वाढदिवस आहे आज. पुण्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही काय शुभेच्छा द्याल? जुग जुग जीव हजारो साल, त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.